नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS व 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत। ओकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ओकॅब्युलरी म्हणजे काय? आता फॅमिलियर वर्ड्स, रिलेटेड वर्ड्स अशा प्रकारचे रायटिंग ऑफ म्हणजे क्ल्यू दिलेला असतो, पिक्चर्स दिलेले असतात, मग त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये। तुम्हाला MTS असेल, BTS असेल, 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना थोडं काठिण्य पातळी जास्त असते, थोडा हार्ड प्रश्न असतो। तिसरी चौथी MTS BTSच्या विद्यार्थ्यांसाठी थोडा सोपा प्रश्न असतो। तर मग त्यावर आधारित आपण ओकॅब्युलरी हा घटक अगोदर समजून घेऊ, मग रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी समजून घ्यायचे, मग त्यावरील प्रश्न आपल्याला क्वेश्चन मॉडेल क्वेश्चन सोडवायचा आहे। तर पहा, ओकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह। जसं की उदाहरणार्थ पहा, लोड, लोड म्हणजेच उशी, बॅग, बुक म्हणजे पुस्तक, पेन अशा प्रकारे, बाथ, बकेट, मग, सोप, शॅम्पू, ब्रश। यानंतर फ्लावर्स नेम, ओकॅब्युलरीमध्ये फ्लावर्स नेम सुद्धा आले, रोज, जाई, जुई, चंपा, मोगरा, लोटस एक्सेट्रा। ॲनिमल नेम्स, ॲनिमल नेम्स सुद्धा या ठिकाणी ओकॅब्युलरीमध्ये येतात, टायगर, लॉयन, फॉक्स, रॅबिट एक्सेट्रा। आता रोडवर चालणाऱ्या वाहनांची सुद्धा नावं या ठिकाणी ओकॅब्युलरीमध्ये येतात, ट्रॅक्टर, जीप, मोटारसायकल अशा प्रकारे, ट्रक। मग आता मंथ्स नेम, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै। ओकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह, थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर शब्दसंग्रह। आता वीक्स नेम, वीक म्हणजे आठवडा, आठवड्याची दिवस, संडे, मंडे, ट्यूजडे एक्सेट्रा। आता या ठिकाणी आपण ओकॅब्युलरी हा घटक समजून घेतलेला आहे थोडक्यामध्ये। तर मग ओकॅब्युलरी म्हणजे काय थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर तुम्हाला जास्तीत जास्त शब्दसाठा पाठ असणं आवश्यक आहे। शब्दार्थ जे आहेत तो तुम्ही जास्तीत जास्त पाठांतरावर भर दिला पाहिजे। ओकॅब्युलरीच्या शब्दसंग्रह ज्यांच्याकडे जास्त आहे शिकण्यासाठी खूप सोपं जाणार आहे आणि ओकॅब्युलरी हा घटक सोडवण्यासाठी इझी जाईल। तर पहा, या ठिकाणी आपण ओकॅब्युलरीमधील रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द या ठिकाणी आपण पाहणार आहोत। रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित शब्द या ठिकाणी पहा, ट्री मीन्स झाड, मग ट्रीशी संबंधित शब्द आपल्याला पहा, ट्री, लीफ म्हणजे पान, झाडाची पान, ब्रँच, BRANCH ब्रँच म्हणजे झाडाची फांदी, रूट म्हणजे झाडाच्या मुळा। पहा, ट्रीशी संबंधित रिलेटेड वर्ड्स पहा, रिलेटेड वर्ड्स काय, लीफ, ब्रँच, रूट्स। आता कपशी संबंधित काय आहे, टी म्हणजे चहा, कप म्हणजे टी, आपण कपमध्ये चहा ओततो, चहा पितो, मग कपशी रिलेटेड वर्ड्स टी आहे। शर्टशी रिलेटेड वर्ड्स कोणता आहे मग, पॅन्ट, शर्ट्सची रिलेटेड वर्ड्स आहे पॅन्ट। आता ब्युटिफुल काय आहे, फ्लावर, ब्युटिफुल फ्लावर आहे। ब्युटिफुल हाऊस असं पण आपण म्हणतो एखादं घर सुंदर असेल तर। आता डोअर कशाला असतो, डोअर कशाशी रिलेटेड आहे, हाऊसची, हाऊस म्हणजे घर, हाऊसशी रिलेटेड आहे डोअर। यानंतर बुक कशाशी रिलेटेड आहे, लेसन, बुक लेसनशी रिलेटेड असतो, बुकमध्ये लेसन्स असतात। आता टीम म्हणल्यानंतर त्या ठिकाणी प्लेयर आले, खेळाडू आले,
टीम म्हणल्यानंतर त्या ठिकाणी प्लेयर येतात, खेळाडू येतात. आता क्रिकेटची टीम, त्या ठिकाणी प्लेयर म्हणजेच कशाची, टीमचे प्लेयर. टीमचे रिलेटेड वर्ड्स काय आहे, प्लेयर आहे. आता फोटो, फोटो हा जो शब्द आहे, वर्ड्स आहे तो अल्बम. फोटो अल्बममध्ये ठेवतो आपण. फोटोची रिलेटेड वर्ड्स आहे अल्बम. आता वॉश, वॉश आहे, मग वॉशची रिलेटेड वर्ड्स बेसिन. धुण्यासाठी आपण बेसिनचा वापर करतो. वॉश म्हणजे धुणे, हात धुणे वगैरे आपण धुत असताना बेसिनचा वापर करतो. वॉश बेसिन. यानंतर पुढचा रिलेटेड वर्ड्स पहा. आता हाय, हायचा रिलेटेड वर्ड्स लो. रीड, रीड म्हणजे वाचणे, राईट, वाचणे आणि लिहिणे. राईट, रीड, राईट. आता वाल, वालच्या रिलेटेड काय आहे, स्टॉप. वालच्या रिलेटेड स्टॉप आहे. साऊथच्या रिलेटेड वेस्ट. यानंतर पहा कार आहे. कार कुठे चालते, रोडवर. रोडवरती कार चालते म्हणून कारशी रिलेटेड वर्ड्स आहे रोड. आता रेन, रेन कसा असतात, रेनचे थेंब पडतात, ड्रॉप. रेन म्हणजेच पाऊस, ड्रॉप म्हणजे थेंब. आता पिंक, पिंक काय आहे, रोज आहे. रोज म्हणजे गुलाब, गुलाब कसं असतं, पिंक असतं. पिंकशी रिलेटेड काय आहे, रोज आहे. ओपन, ओपन काय करायचं आहे, ओपनशी रिलेटेड डोअर. ओपनशी रिलेटेड डोअर. आता ईट आहे. ईट, ड्रिंक. ईट म्हणजे खाणे, ड्रिंक खाणे पिणे, ड्रिंक. वाल, वाल, वालशी रिलेटेड पेंटिंग. वाल, वालशी रिलेटेड आहे पेंटिंग. यानंतर पहा नेक्स्ट आपला क्वेश्चन, वर्ड्स पहा. आस्क, आस्क म्हणजे विचारणे, काय विचारणे, आन्सर. आस्क म्हणजे विचारणे, काय विचारणे, मग आन्सर विचारणे, उत्तर विचारणे. स्पीक, स्पीक, लिस्टन. हिअर, देअर. अशा प्रकारे आपण रिलेटेड वर्ड्स जे आहेत ते पाहिलेले आहेत. आता यावर आधारित काही आपण प्रश्न पाहूयात. चला आपण आपला पहिला प्रश्न पहा. वी यूज these थिंग्स फॉर क्लिनिंग आवर टीथ. या ठिकाणी आपण दात घासण्यासाठी कोणत्या वस्तूचा वापर करतो. यूज धिस, कोणती वस्तू या ठिकाणी आहे, स्वच्छ ठेवण्याकरता काय वापरतो आपण. तर आपणाला त्यासाठी शब्दार्थ पाठ असणे खूप आवश्यक आहे. आता ब्रूम, ब्रूम म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, ब्रूम म्हणजे झाडू. तर टूथब्रश, टूथब्रश म्हणजे काय, आपले टीथ जे आहे, दात जे आहेत ते घासण्याचं एक साधन आहे. टूथब्रश, दात घासण्यासाठी आपण टूथब्रशचा वापर करतो. आता ही सोप म्हणजे साबण आंघोळीचं, पंप म्हणजे पाईप आपला. मग टीथ आपण ही वस्तू आपले दात स्वच्छ ठेवण्याकरता वापरतो. तर कोणती वस्तू, टूथब्रश. पर्याय क्रमांक 2 हे याचा आन्सर येईल. यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न. Complete the name of the things that we write on it.
आपण ज्यावरती लिहितो त्या वस्तूचे नाव या ठिकाणी आपणाला कंप्लीट करायचं आहे. पर्यायातून तो पर्याय शोधायचा आहे. मग आपण कशावर लिहितो, आपण कोणत्या वस्तूवर लिहितो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नोटबुकवर लिहितो आपण, वहीवर लिहितो. मग वहीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नोटबुक. मग पहा या ठिकाणी आपण इथं लिहून घ्यायचं NO. आता इथं या ठिकाणी एक गाळलेली जागा दिलेली आहे. 3 ठिकाणी गाळलेल्या जागा आहेत. मग आपण तिन्ही पण आपण या ठिकाणी लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला सोपं जाणार आहे. NOTE BOOK BO. इथं एक ओ दिलाच नाही म्हणून ओ. मग आता आपल्याला गाळलेल्या जागी काय येईल, NE आणि O. कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला शोधायला सोपं जाईल. NE आणि O जे आहे ते या ठिकाणी आपण शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का पहा, 1 मध्ये EO आणि K आहे, मग हे येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये MO आणि T नाही, हे पण नाही येणार. पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा, पर्याय क्रमांक 3 NE आणि O आहे ना, या ठिकाणी आहे रे. चला मग पर्याय क्रमांक 3 येईल ना, NE आणि O आपण लिहिलेलं आहे. नोटबुक हे आपण लिहिण्याचं जे साधन आहे, वस्तू आहे, त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. NEO नो हे या ठिकाणी आपण जे ब्लँक कंप्लीट जे रिकाम्या जागा होता ते आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. NEO पर्याय क्रमांक 3 मध्ये असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. या ठिकाणी पहा, शब्दाचे योग्य स्पेलिंग निवडा असा प्रश्न आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. मग स्पेलिंग काय काय दिलेले आहेत बघा. PENCECEEL पेन्सिल असं होते उच्चार ह्याचा. मग पहा या ठिकाणी पेन्सिल असं आहे का, पेन्सिलची स्पेलिंग आपल्याला पाठ असणं माहिती आहे. PENCIL पेन्सिलची स्पेलिंग ही आहे. मग कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा बरं. त्यासाठी तुम्हाला शब्दार्थ पाठ असणे खूप गरजेचं आहे. PENCIL पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे पहा, पर्याय क्रमांक 2. तरी आपण सर्व पाहू स्पेलिंग. PENCIL हे येणार नाही. PENICIL हे पण नाही येणार. पेनिसिल असं नाही येणार. पेन्सिल हा जे आहे वर्ड्स जे आहे योग्य करेक्ट स्पेलिंग जे आहे पेन्सिल या शब्दाची पर्याय क्रमांक 2 येईल. यानंतर पुढचा प्रश्न पहा आपला. यूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. या ठिकाणी आपण खाली जे वाक्य दिलेलं आहे त्या ठिकाणी करेक्ट वर्ड्स या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. सचिन लॉस्ट हिज डॅश डॅश ऑन द वे टू स्कूल. तर पहा पर्याय काय काय आहेत. पिन ऑन द वे टू स्कूल. तू पेन घेऊन जाईल का स्कूलला, नाही. पेन, पाईन, पॅन. मग योग्य वर्ड्स जे आहे या ठिकाणी आपल्याला करेक्ट वर्ड्स कोणता आहे, मग पेन पर्याय क्रमांक 2. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. चला पर्याय क्रमांक 2 पेन हा वर्ड्स करेक्ट वर्ड्स या ठिकाणी येईल पेन. यानंतर आपला पुढचा क्वेश्चन पहा. चला 5वा प्रश्न आपला यातील. व्हॉट इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पिक्चर. व्हॉट इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम द पिक्चर. डिस्क्रायबिंग म्हणजे वर्णन करणे. चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा असा प्रश्न आहे. पिक्चर म्हणजे चित्र, वर्ड्स म्हणजे शब्द. व्हॉट इज द तर मग पहा हे चित्र कशाचं आहे रे. सनचं चित्र आहे. सन म्हणजे सूर्य.
सन म्हणजे सूर्य. सन कसा असतो? कोल्ड, हॉट, हार्ड की स्वर? कोल्ड म्हणजे थंड, हॉट म्हणजे गरम, हार्ड म्हणजे कठीण आणि स्वर म्हणजे खारट. तर मग या ठिकाणी पहा, सांगा बरं याचं उत्तर काय येईल? कोल्ड असतो का सूर्य? सूर्याच्या जवळ जसं जसं जाऊ आपण तसं तसं हीट वाढते, हॉट वाढते, गरम. सूर्य काय असतो? हॉट असतो, गरम असतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नांचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. Select the action word related with the picture given below. खालील चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. हे कशाचं क्रिया करत आहे? चित्र जे दिलेलं आहे हे कशाची क्रिया करत आहे? क्लॅप, लाफ, सिंग की रन? हे रनिंगचं चित्र आहे का? क्लॅपचं आहे का? सिंगिंगचं आहे का? सिंग म्हणजे गाणे गायचं आहे का? नाही. तर मग हे चित्र कशाचं आहे सांगा बरं? लाफ. लाफ म्हणजे हसणे, हसण्याचं हे चित्र आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. अशाच प्रकारची नवनवीन चित्र तुम्हाला देतात आणि रिलेटेड या चित्राशी तुम्ही शब्द ओळखा असा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे. अशा प्रश्नांचा तुम्ही सराव करा. चला या ठिकाणी आपण थांबूयात. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व नवोदयवाला हे ॲप जर आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करा. त्या ॲपवरती 3री 4थी MTS BTS या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जानेवारी महिना संपल्यानंतर अभ्यासक्रम येणार आहे. तरी त्यांनी आत्ताच ॲप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यावरती नोटिफिकेशन येत जातं, तुम्हाला त्याची माहिती होत असते. ॲप डाउनलोड केल्यामुळं कोणता कोर्स आला काय नाही हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बाय नाव करून घेऊ शकता. चला या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. भेटूया पुढील तासिकेमध्ये.